आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. मुंबई गोवा चौपदरी रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी कोकणातील पत्रकार गेल्या 20 वर्षापासून रस्त्यावर उतरून आंदोलनं करीत आहेत. आतापर्यंत 45 आंदोलनं झाली आहेत, तरी देखील सरकारला अजून जाग येताना दिसत नाही. या महामार्गावरील कामे अर्धवट स्थितीत असताना खारपाडा येथे टोल वसुलीची कामे सुरू झाली आहेत आणि जवळपास 8 ते 10 टोल या महामार्गावर उभे राहणार असून अंदाजे 900 ते 1000 रुपये वाहन चालकांना मोजावे लागणार आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज कोकणातील पत्रकारांनी रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून खारपाडा येथील टोल नाक्यावर टोल निषेध आंदोलन करून टोल बंद केले. जर ही टोल वसुली पुढे अशीच चालू राहिली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रायगड प्रेस क्लबचे संचालक संस्थापक SM देशमुख यांनी सरकारला दिला आहे. करावं लागतंय, या अधिकाऱ्यांना समजावं लागतंय की आम्ही इथले आहोत. त्याची जाणीव ठेवून या टोल नाक्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या सर्व स्थानिकांशी वागणं करावं. त्याचबरोबर माझी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा प्रवासाचा विचार केला नाही, मात्र आपला खिसा भरण्यासाठी या टोलचं उद्घाटन सुद्धा झालेलं नाही. साठी कोकणातील पत्रकार गेले 20 वर्ष आंदोलन करतायत. अगोदर चौपदरीकरणासाठी आपण आंदोलन केलं होतं, नंतर काम लवकर व्हावं यासाठी सातत्यानं आपण आंदोलन केलं. 45 आंदोलनं आपण या महामार्गासाठी केलेले आहेत आणि आता काम अर्धवट असताना सरकारनं खारपाडा येथे टोल सुरू केलेला आहे. खांब येथे पुढच्या टोलचं नियोजन सरकार करत आहे आणि या महामार्गावर एकूण 9 ते 10 टोल उभे राहणार आहेत. म्हणजे तुम्हाला पळसपेपासून जर खाली पणजीपर्यंत जायचं असेल तर किमान 900 ते 1000 रुपये आपल्याला भुर्दंड बसणार आहे. आमची मागणी अशी आहे की अजून काम पूर्ण राहील, म्हणजे अजून 85% काम झालेले, 15% जवळपास काम राहिलेले, बायपासचे कामं राहिलेले आहेत, ओव्हरब्रिजचे कामं राहिलेले आहेत, सर्व्हिस रोडचे कामं राहिलेले आहेत. असं असताना देखील टोल सुरू करणं हा कोकणातील जनतेवर आणि महाराष्ट्रातल्या पर्यटकावर अन्याय करणारा हा बाब आहे. त्याचा विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून येथे आंदोलन करतो आहोत. माझी सरकारला विनंती आहे की सरकारच्या निष्काळजीपणामुळं, सरकारने विलंब केल्यामुळं हा रोड 20 वर्ष रखडलेलं या रस्त्याचं काम आणि दरम्यानच्या काळामध्ये 2500 लोकांचे जीव या महामार्गावर गेलेले. सरकारने 2012ला ज्यावेळेस हे काम सुरू केलं त्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 2014ला हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. त्या काळामध्ये जर हे काम झालं असतं तर पुढचे जे 2500 जीव या महामार्गावर गेले, रक्त जे सांडले लोकांचं ते टळलं असतं. त्यामुळे या 2500 लोकांच्या बळीची जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकारने याचं प्रायश्चित्त म्हणून पुढची 10 वर्ष देखील तरी या रोडवर टोल सुरू करता कामा नये. आपल्याला माहीत आहे की जसा खारपाड्यात हा टोल सुरू झाला त्याच पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये देखील टोल सुरू केला गेला होता, परंतु स्थानिक जनतेचा रेटा, तिथल्या नेत्यांचा आग्रह, त्यामुळे तो टोल बंद आहे. मी परवा सिंधुदुर्गला जाऊन आलेलो आहे. माझी कोकणातल्या रायगडच्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे की त्यांनी देखील ह्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालावं आणि किमान काम पूर्ण होईपर्यंत या टोलची जी वसुली आहे, टोलच्या माध्यमातून जे जनतेची लूट सरकारने केलेली आहे, सुरू केलेली आहे, ती थांबवावी. 2 गोष्टी आहेत. एक तर स्थानिक लोकांना या सगळ्या टोलचा प्रचंड फटका बसणार आहे, त्यांना या महामार्गावरून प्रवास करणं देखील कठीण होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हा टोल जर रद्द केला नाही तर त्याचा थेट परिणाम हा पर्यटकांवर होणार आहे. कोकणामध्ये पर्यटक येत आहेत,
परंतु इथून अलिबागला जाण्यासाठी जर मला 200 रुपये लागत असतील तर पर्यटक चारदा विचार करतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारनं हा टोल थांबवावा, पुढची 10 वर्ष देखील टोल माफी करावी. अन्यथा आम्ही सनदशीर मार्गाने आज येथे आलेलो आहोत. सगळ्या कोकणातले पत्रकार सनदशीर मार्गाने येथे आलेले आहेत. सरकारनं जर आमच्या मागणीचा विचार केला नाही तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील सगळे पत्रकार येथे येतील. हजारो पत्रकार येथे येऊन ह्या महामार्गाचा रस्ता रोको आम्ही आंदोलन करू. इथून पुढं कोणी जाणार नाही याची आम्ही दखल घेऊ. माझी आजचं हे आंदोलन हे प्रतिकात्मक होतं, शांततेच्या माध्यमातून होतं, परंतु सरकारनं कोकणी जनतेचा, आम्हा पत्रकारांचा जास्त अंत पाहू नये आणि तातडीनं ही जी काही टोल वसुली केलेली आहे, जिजिया कर सुरू केलेला आहे पूर्वीच्या काळातला, तो थांबवावा अशी माझी या निमित्तानं मागणी आहे. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकन नक्की प्रेस करा.